तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससाठी हेल्थ इन्शुरन्स घेत आहात का? मग हे 3 ट्रॅप एकदा नक्की चेक करा. पहिला ट्रॅप आहे को-पे ट्रॅप. बऱ्याच पॉलिसींमध्ये को-पे हा क्लॉज ऍड असतो. म्हणजे समजा तुमचं बिल 1,00,000 आलेलं असेल तर 1,00,000च्या 20-30% तुम्हाला स्वतःला भरावं लागतं. म्हणून तुमच्या पॉलिसीमध्ये को-पे हा क्लॉज आहे की नाही नक्की एकदा चेक करा. दुसरा ट्रॅप आहे रूम रेंट लिमिट. समजा तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंट लिमिट 3,000 रुपीज पर डे आहे आणि तुम्ही रूम घेताना 6,000 रुपीज पर डे ने घेतला तर फक्त रूम रेंट नाही, डॉक्टर फीज आणि अदर चार्जेस सुद्धा प्रपोर्शनेटली कट होतात. तिसरा ट्रॅप आहे प्री एक्झिस्टिंग डिसीज वेटिंग पिरियड. समजा तुमच्या पॅरेंट्सला डायबिटीज, बीपी किंवा हार्ट प्रॉब्लेम आहे तर अशा परिस्थितीमध्ये काही पॉलिसीजमध्ये वेटिंग पिरियड 2 to 4 इयर असतो. म्हणजे सेम डिसीजसाठी इमिडिएट क्लेम मिळत नाही. म्हणून पॅरेंट्ससाठी हेल्थ इन्शुरन्स घेताना को-पे, रूम रेंट लिमिट, प्री एक्झिस्टिंग डिसीज वेटिंग पिरियड ह्या 3 गोष्टी नक्की एकदा चेक करा. या 3 स्मॉल टिप्स जर इग्नोर केल्या तर क्लेमच्या वेळेला प्रॉब्लेम होऊ शकतो.